रत्नागिरीतील तरुणांमध्ये साहित्य आणि नाट्याची रुची वाढावी यासाठी रत्नागिरीमध्ये साहित्य आणि नाट्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या संमेलनाचे अध्यक्ष होते सुपरिचित कवी संदीप खरे। यावेळेला ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर, लेखक गंगाराम गवाणकर, पालकमंत्री रवींद्र वायकर, रत्नागिरीचे आमदार उदय सामंत, त्याबरोबरच साहित्य आणि नाट्य क्षेत्रातील विविध मंडळी यावेळेला उपस्थित होती। या संमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ उद्योजक किरण सामंत होते। रत्नागिरीतली ही चळवळ पुढे जाण्यासाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली। रत्नागिरीकरांमध्ये साहित्य आणि नाट्याप्रती रुची आहे। ही रुची अधिक वृद्धिंगत व्हावी यासाठी हा सगळा प्रपंच करण्यात आला होता। आजच्या तरुणांनी वाचनाकडे जास्तीत जास्त वळलं पाहिजे असं कवी संदीप खरे यांनी सांगितलं। वस्त्रहरण या अजरामर नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर यांनी या नाटकाबद्दलचे अनेक किस्से प्रेक्षकांना सांगितले। पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी देखील या उपक्रमाचं कौतुक केलं आणि वैयक्तिक 50,000 रुपयांची त्यांनी मदत दिली। रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी देखील या उपक्रमाचं कौतुक केलं आणि यासाठी माझी जी काही मदत लागेल ती मी करायला तयार आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलं। स्वागताध्यक्ष किरण सामंत यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पडला। माय कोकण, रत्नागिरी।